जय हिंद आणि जय साईनाथ विद्यार्थी मित्रांनो, श्री साईनाथ क्लासेस मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आपण इयत्ता 5वी मध्ये गणित विषयामध्ये पहिला धडा राष्ट्रीय फळ आंबा विषयी पहिल्या व्हिडिओमध्ये चर्चा केलीच होती। दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला आंब्यांविषयी चर्चा करायची आहे। ते आता आपण पुस्तक मध्ये किती वाक्य दिलेले ते लक्षात ठेवू आणि पाठांतर करू। जर त्याचे काही उदाहरणे आले तर आपण फळावर ते उदाहरण सोडवणार। मित्रांनो, इथे मी वाचतोय, बरोबर लक्ष ठेवा। काय तुम्हाला माहिती आहे, भारत एका वर्षात अंदाजित 1 करोड, मित्रांनो संख्येला बरोबर समजा, 1,60,00,000 टन, टन आहे, किलोग्राम नाही, 1,60,00,000 टन म्हणजे 1 टन म्हणजे किती किलोग्राम होतात तुम्ही पाहू शकता, 1000 किलोग्राम। पाठांतर करायचं, जर याला किलोग्राम मध्ये रूपांतरित करायचं असेल तर 1,60,00,000ला त्याच्या मागे अजून 3 शून्य ठेवायला लागतं, म्हणजे गुणीला 1000 करणार तेवढे किलोग्राम आंब्यांचे उत्पादन करतो। भारत विश्वात सर्वात जास्त आंब्यांचे उत्पादक आहे। भारतात उत्तर प्रदेश सर्वात जास्त आंबे उत्पादन करणारे राज्य आहे। मित्रांनो, हे लक्ष ठेवायचे। याच्यानंतर तुम्हाला मी शेवट होमवर्क देणार, तेव्हा प्रश्न विचारणार। तुम्हाला मोठ्यात मोठा आंबा विषयी काय माहीत आहे? सर्वात मोठा आंबा 3.435 किलोग्रामचा होता, फिलिपाईन्समध्ये सादर केला होता। पहा मित्रांनो, इथे चित्र दिलेलं आहे, दोघी जणांनी केवढा मोठा आंबा धरलेला आहे, दोघी हातमध्ये मातो एवढा, ज्याची लांबी 30.48 सेंटीमीटर। तुमची स्टीलची किंवा लाकडाची मोठी पट्टी असते ना, तेवढा, त्याच्यापेक्षा थोडा मोठा, 30.48 सेंटीमीटर म्हणजे 12 इंचचा। त्याच्या परिघ म्हणजे किती गोल जातो, 49.53 सेंटीमीटरच्या, 19.5 इंचच्या, आणि रुंदीमध्ये 17.78 सेंटीमीटर म्हणजे 7 इंचचा होता। मित्रांनो, इथे जे आंब्यांचे चित्र दिलेले आहेत, अलग अलग भातचित्र किंवा डिझाईन, ते आपल्या वहीमध्ये काढायची आणि अशा प्रकारे रंग भरायचा आहे। तुम्ही पाहू शकता कसं गोल आणि त्रिकोणमध्ये आंब्यांची डिझाईन काढलेली आहे। इथे पण आंब्यांचा आकार दिलेला आहे। पहा मित्रांनो, अशा प्रकारचे चित्र आपल्याला काढायचं आहे। मित्रांनो, जर तुम्ही बाजारमध्ये आंबे खरेदी करायला गेले तर तुम्हाला दुकानदार किंवा तो लाडीवाला काही पण सांगून आंब्यांचं नाव सांगून देतो, तुम्हाला ओळखायचं। अशा प्रकारचा आंबा दिसला तुम्हाला तर हापूस नावाचा आंबा असतो। असा डिझाईनचा आंबा दिसला तर तो केसर असतो। पहा मित्रांनो, असा प्रकारचा आंबा दिसला तर तोतापुरी आहे। या प्रकारचा आंबा दिसला तर त्याचं नाव लंगडा आहे। अशा प्रकारच्या डिझाईनचा आंबा दिसला तर दशेरी, आणि या आंब्याचं नाव आहे बदाम। मित्रांनो, आपल्याला आता कल्पना करायची आहे, डोळे बंद करून कल्पना करा की तुम्ही एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली उभे आहात। डोळे बंद करून विचार करा मित्रांनो, आंब्याचे झाड किती उंच असू शकते ते तुम्ही विचार करा। तुम्हाला लिहायचे तिथे का ते कम से कम 3 मीटर 4 मीटर असं, किंवा मग फूटमध्ये जर विचार करणार किती फूटचे किंवा सेंटीमीटर, याच्यामध्ये तुम्ही लिहू शकतात। इथे पहा मित्रांनो, आंब्याचा बाग कसा प्रकारे असतो, त्याच्यावर कोकिला बसलेली असते। कल्पना करा की तुम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर एका आंब्या बागेत आले आहात। मंद मंद हवेत पानांचा आवाज येत आहे। आंब्यांच्या झाडावरून कुहू कुहू आवाज येत आहे। आंब्यांच्या झाडावरील कैरीसुद्धा हवेमुळे फांदीवर झोके घेत आहे। शेतकरी पहाटेच्या अंधारात स्वतःचे काम सुरू करतो। कित्येक शेतकरी बैलगाडी घेऊन स्वतःच्या बागेत जात असतात। जेव्हा वेगाने हवा वाहत असते तेव्हा आंब्यांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जास्त संकटाची वेळ असते। का मित्रांनो? कारण की जोरून जर हवा आली तर आंब्याचे जे आंबे असतात ते खालती पडून जातात, आणि पडले तर ते सडून जाण्याची खूप शक्यता असते। बैलगाडीने जास्त दूरपर्यंत जाऊ शकत नाही। बैलगाडी अंदाजे 1 तासात 4 किलोमीटर इतके अंतर कापते। आपण हे उदाहरण फळ्यावर सोडवणार। 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल? अनुमान करा की तुम्ही वेगाने चालत असताना 1 तासात किती किलोमीटर अंतर जाणार। पहा, आता आपण जे उदाहरण तिथे प्रश्न पाहिला पुस्तकमध्ये ते फळ्यावर आपण सोडू। बैलगाडी 1 तासात 4 किलोमीटर अंतर कापते।
10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल? सोपं मित्रांनो, 4 1 4 4 2 8 म्हणजे एका तासात 4 किलोमीटर, 2 तासात 8 किलोमीटर, राहिले किती 2 किलोमीटर. मग 4 किलोमीटरच्या अर्धे किती होणार म्हणजे 2 किलोमीटर, आणि 2 किलोमीटर एका तासात 4 किलोमीटर तर अर्धा तास झाला ना. मग तर इथे आपण लिहू शकता उत्तर 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 2 तास व 30 मिनिट लागतील. म्हणजे आपल्याला 2.5 तास लागतील. पुढचा प्रश्न आहे, अनुमान करा की तुम्ही वेगाने चालत असताना 1 तासात किती किलोमीटर अंतर जाणार. मित्रांनो, मी माझी गोष्ट करतोय. मी जेव्हा शिर्डी पदयात्रेला जायचो, 3-4 वर्ष होऊन गेली मित्रांनो, 5 वर्ष पदयात्रा केलेली. मोठे झाल्यानंतर इतक्यामध्ये नक्कर जा तुम्ही. तर मी एका तासात कम से कम 5 ते 6 किलोमीटर चालायचा. 6 किलोमीटर. तर मी इथे माझा अंदाज देतोय, तुम्ही तुमच्या रीतीने चेक करून लिहायचं. तर एका तासात 5 किलोमीटर अंतर मी चालायचो. इथे पहा मित्रांनो, प्रवास दरम्यान हवेला आपण अनुभवू शकतो. एखाद्या रेल्वेमध्ये किंवा गाडीमध्ये बसलं तेव्हा, आणि सूर्याला आपल्याबरोबर येताना पाहू शकतो. आपल्याला वाटतं का सूर्य आपल्या गाडीसोबत चालतोय. जेव्हा दिशेचे भान राहत नाही तेव्हा सूर्याला पाहून दिशा नक्की करू शकतो. बरोबर आहे ना. पहा मित्रांनो, आपण सकाळी उठले तर सूर्य आपल्याला दिसतो. उगताना तर ती पूर्व दिशा आहे, आणि मावळताना जी दिशा आहे ती पश्चिम दिशा आहे. तर हे लक्ष ठेवायचं. इथे शोधायचं आपल्याला. सूर्य पहा आणि त्याची उगवण्याची दिशा नक्की करा. सांगितलं तुम्हाला आत्ताच. तुम्ही कुठेही असाल, तुमच्या पूर्व दिशेत कोणकोणत्या रसप्रद वस्तू आहेत ते तुम्हाला लिहायचे. तुमच्या पश्चिम दिशेत असणाऱ्या 2 वस्तूंची नावे लिहा. अरे किती आंबे. शेतकरी अशी आंब्यांची कलम पसंत करतो की ज्यांना जास्त आंबे येतील, आणि नंतर स्वतःच्या बागेत लागवड करून त्यांना उगवतात. आंबा मोठा करून आणि त्यावर कैऱ्या येण्यासाठी पुष्कळ वर्षांची वाट पाहावी लागते. मित्रांनो, कलमी आंबा म्हणजे असा आंबा घेण्यात येतो का ज्याच्यात जास्त आंबे येतात, त्याच्या पुढचा टोक घेण्यात येतो, आणि जो आपला जुना आंबा आहे त्याला कटिंग करून त्याच्यामध्ये त्याला खोसून देतात. त्याला कलमी आंबा म्हणतात. तर शेतकरी असे आंबे पसंत करतात. वेगवेगळ्या प्रकारची वाहने पहा. विक्रीसाठी तयार झालेल्या कैऱ्यांना विविध पद्धतीने कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे की मार्केट यार्डपर्यंत किंवा बाजारपर्यंत पोचण्यात येतात. मित्रांनो, असे आंब्यांना ट्रॅक्टरमध्ये किंवा ट्रकमध्ये घेऊन जातात मार्केटमध्ये. लवकर पोचण्याकरता लहान मोठ्या वाहनांचा उपयोग करण्यात येतो. ट्रॅक्टर सामान्यपणे तासाला 20 किलोमीटर अंतराच्या वेगाने गती करते. तर अशा गतीने ट्रॅक्टर 3 तासात किती अंतर कापेल? 85 किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? मित्रांनो, हे उदाहरण आपण फळ्यावर सोडवणार. मित्रांनो, ते उदाहरण होतं, ट्रॅक्टर तासाला 20 किलोमीटर अंतर कापते. म्हणजे 1 तासमध्ये 20 किलोमीटर अंतर ट्रॅक्टरद्वारे कापवतो. प्रश्न आहे, ट्रॅक्टर 3 तासात किती किलोमीटर अंतर कापेल? तर तुम्हाला ते येऊन लागणार 20 गुणिले 3. ना मित्रांनो, इथे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे, 85 किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? मित्रांनो, आपण पाहू शकता 85 आणि एका तासात तो 20 किलोमीटर अंतर कापतोय. जर तुम्ही 85 भागिले 20 करणार तर तुम्हाला उत्तर येणार. आणि त्याच्यामध्ये जे 5 किलोमीटर राहून जातात मित्रांनो, तर तुम्ही पाहणार तर घड्याच्या काठामध्ये 20 किलोमीटरचे होणार आपण, तर 5 चे 4 भाग पडतील, म्हणजे 15 मिनिटं एक्स्ट्रा येतील. तर याचे उत्तर तुम्हाला शोधून काढायचे आहे. तर 20 चौक 80 आणि ते 5 किलोमीटर म्हणजे 15 मिनिटं, म्हणजे तुम्ही सांगू शकता 4 तास है ना. 4 तास आणि किती 15 मिनिटं लागतील. मित्रांनो,
आंब्यांचे उत्पादन खूप झाल्यानंतर शेतकरी या परिवहनद्वारे आंबे घेऊन जातो. तुम्ही पाहू शकता हे रेखाचित्र दिलेलं आहे. तर हे चित्र तुमच्या वहीमध्ये काढायचं आहे. पुढे पहा मित्रांनो. परंतु आता कैरी उत्पादके नेहमी संतुष्ट असतात. संतुष्ट म्हणजे खूप आंबे येतात ना त्यांच्याकडे. तर काय येतात? कारण की हा व्यवसाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कक्षेचा झाला आहे. आपल्या कैऱ्या देशाच्या विविध राज्यात आणि विदेशात सुद्धा जातात. जास्त मोठ्या कैऱ्यांच्या साठ्याला परिवहन ट्रक आणि त्यानंतर हवाई जहाजांच्या माध्यमाद्वारे केला जातो. आपले पर्यावरण आणि स्वास्थ्यासाठी चिंतेची गोष्ट ही आहे की सध्याच्या वेगाने कैऱ्या तयार करण्यासाठी आंबा बागेत रासायनिक खते आणि औषधांचा वापर वाढला आहे, ज्यामुळे जमीन खराब आणि बिनउपजाऊ म्हणजे नापीक बनत आहे. त्यामुळे कच्च्या कैऱ्यांच्या लवकर पिकवण्यासाठी हानिकारक रसायनांचा उपयोग करण्यात येत आहे, ज्यामुळे आपल्या स्वास्थ्याला नुकसान पोहोचविण्यात येते. मित्रांनो, आपण पाहून घेतात का बाजारमध्ये लवकर कैऱ्या येऊन लागतात पिकलेल्या, परंतु ते रसायनद्वारे केमिकलद्वारे पिकवलेले असतात. ते आपल्या शरीराला नुकसानकारक आहेत. सध्या पुष्कळ शेतकरी रासायनिक औषधांचा उपयोग केल्याशिवाय ऑर्गॅनिक पद्धतीने कैऱ्यांची शेती करून स्वतःची जमीन आणि आपले स्वास्थ्य चांगले ठेवण्याचे कार्य करतात. ऑर्गॅनिक शेती म्हणजे मित्रांनो शेणखत जे असतात ना, फक्त त्यांचा वापर करूनच जे आंबे येतात ते. पुष्कळ लोक कच्च्या कैऱ्या खरेदी करून आपल्या घरी सुकलेले गवत, तागा, गोणपाट, कांदे, कागद किंवा धान्यात कैऱ्या ठेवून पिकवितात आणि खातात. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कच्च्या कैऱ्या घरी आणून पण पिकवू शकतात. पण कोणकोणती वस्तू टाकायची ते पहा. गवत, सुकलेले गवत, तागा, गोणपाट, कांदे, कागद असं त्यांच्या आजूबाजूला ठेवून त्यांना पिकवू शकतात. चला मित्रांनो, आता आपण कोष्टकाचा अभ्यास करू आणि या कोष्टकाद्वारे मी 3 प्रश्न विचारलेले आहेत. त्यांचे उत्तर तुम्हाला स्वतःला लिहायचे आहे. पण ते कसे लिहायचे त्याच्या आधी तुम्हाला कोष्टक समजणे जरुरी आहे. तर इथे पहा, वाहनचा प्रकार. आंबे घेऊन जाण्यासाठी 4 प्रकारचे वाहन आहेत. बैलगाडी, 3 चाकी रिक्षा, ट्रॅक्टर आणि ट्रक. आता बैलगाडी एक फेरीमध्ये एक वेळेस घेऊन जाणार तर ते 200 किलोग्राम आंबे घेऊन जाणार. 3 चाकी रिक्षा एक फेरीमध्ये 600 किलोग्राम आंबे घेऊन जाणार. ट्रॅक्टर एका फेरीमध्ये 800 किलोग्राम आंबे घेऊन जाणार आणि ट्रक 6000 किलोग्राम आंबे घेऊन जाणार. इथे बैलगाडी जेव्हा एक फेरी घेऊन जाते तिला 4 तास लागतात. 3 चाकी रिक्षाला 12 तास लागतील. सॉरी मित्रांनो, एका तासमध्ये 4 किलोमीटर अंतर कापणार. नंतर 3 चाकी रिक्षा 1 तासमध्ये 12 किलोमीटर, म्हणजे बैलगाडीपेक्षा रिक्षा थोडी वेगाने पडते. ट्रॅक्टर एका तासमध्ये 20 किलोमीटर अंतर पडणार, म्हणजे तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरचा वेग जास्त आहे. आणि ट्रक एका तासमध्ये 44 किलोमीटर अंतर पडत आहे. प्रश्न आता असा आहे का प्रत्येक वाहन स्वतःच्या 7 फेरीत एकूण किती कैऱ्या आणतील? म्हणजे बैलगाडी 7 चक्कर मारणार, 3 चाकी रिक्षा 7 चक्कर मारणार, ट्रॅक्टर 7 चक्कर मारणार, तर किती कैऱ्या आणतील? तर सोपं मित्रांनो, पहिल्या उदाहरणामध्ये 4 गणित येतील. 200 गुणिले 7, 600 गुणिले 7, 800 गुणिले 7 आणि 6000 गुणिले 7 करायचे. हे 4 गुणाकार तुम्हाला स्वतःला करावे लागतील. दुसरे, ट्रॅक्टर 6 तासात किती अंतर कापेल? ट्रॅक्टर 6 तासात. तर मित्रांनो पहा, ट्रॅक्टर एका तासमध्ये 20 किलोमीटर अंतर कापते. तर 20 गुणिले 6 करून घ्यायचं, तुम्हाला उत्तर मिळेल. आणि तिसरा प्रश्न आहे, 3 चाकाच्या मालवाहक रिक्षाला 60 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल? तर 3 चाकी रिक्षा मित्रांनो ती एका तासामध्ये 12 किलोमीटर अंतर कापते. 60 किलोमीटर जायचं असेल तर तुम्ही 60 भागीला 12 करणार, तर किती तास येतात ते येऊन लागणार, म्हणजे 60 भागीला 12. ओके मित्रांनो, आता पुढे पाहू कित्येक मोठ्या संख्या. इयत्ता 4थीच्या गणितच्या पुस्तकात संख्या लाख विषयी ऐकले होते.
जे 100,000 बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता लाख म्हणजे 100,000. आपल्या देशात विटांच्या जवळजवळ 1,00,000 भट्ट्या आहेत जिथे विटा बनवण्यात येतात. याशिवाय तुम्ही लाख संख्येविषयी काय ऐकले आहे? मित्रांनो 1,00,000 2,00,000 असं ऐकलं आहे ना. तर तुम्ही लिहू शकता तिथे 1,00,000. 1,000ला संख्येमध्ये लिहा. कसं लिहिणार? एकावर 3 शून्य 1,000. आता 100,000 लिहा. म्हणजे 100 लिहायचे आणि अल्पविराम करून 3 शून्य लिहायचे, कारण की 1000ला 3 शून्य येतात ना. तर 100,000 लिहा. तर 100,000 म्हणजेच 1,00,000. आपण वरती पण पाहिलं 1,00,000 संख्येमध्ये किती शून्य असतात? तर 5 शून्य असतात. आपल्या विस्तारामध्ये परिवहनासाठी जवळजवळ 2,00,000 वाहने असतील आणि त्यापैकी अर्धे तर ट्रकच असतील. तर त्या ट्रकांची संख्या किती असेल ते लिहा. मित्रांनो 2,00,000चे अर्धे किती होणार? तुम्ही लिहू शकतात 1,00,000. या एकूण वाहनांपैकी चौथ्या भागाचे ट्रॅक्टर आहेत. एकूण वाहन किती आहेत? 2,00,000. ते चौथा भाग म्हणजे 2,00,000चे 4 सारखे भाग करणार मित्रांनो. तर तुम्हाला किती मिळेल? 50,000. तर ट्रॅक्टरांची संख्या किती हजार होईल? 50,000 होईल. चला प्रयत्न करा, न लिहिता सांगा. तुम्हाला सांगितलं मी आता. कदाचित आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की कित्येक लोकांचे जीवन आंब्याच्या व्यवसायासोबत जुळलेले आहे. सगळे मिळून जवळजवळ 100,00,000 लोक असतील मित्रांनो. 100,00,000 जे आंब्याची झाडे उगवितात, कैऱ्यांची शेती करतात, कैऱ्यांना वाहनामार्फत मार्केटपर्यंत पोहोचवितात, आपल्या आजूबाजूला विकण्यासाठी येतात, कैऱ्यांच्या संबंधित लहान मोठ्या उद्योगांमध्ये काम करतात. अशी मोठी संख्या 100,00,000ला पण 1 करोड म्हणून ओळखतात. लक्ष ठेवा 100,00,000 म्हणजेच 1 करोड. तुम्ही 1 करोड विषयी काय ऐकले आहे? ही संख्या कशात उपयोगात येते? तर 1 करोड तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही कुठे कुठे ऐकले ते लिहायचे. 1 करोड संख्या लिहा. तर 1 करोड म्हणजे मित्रांनो कसं लिहिणार? आता 1 लिहून त्याच्यामागे 7 शून्य लिहायचे. 7 शून्य. तर शून्य लिहितात चूक करू नका. 7 शून्य लिहायचे. मित्रांनो आता होमवर्कचा टाइम झालेला आहे. मी जे काही मध्ये मध्ये तुम्हाला उदाहरणे सोडून दिलेले आहेत ते पण वहीमध्ये लिहायचे आहे. इथे पाहू आपण. प्रश्न क्रमांक 1, खालील संख्या शब्दात लिहा. मित्रांनो शब्दात नाही पण अंकात लिहायचं आहे. खालील संख्या अंकात लिहा. तर 1,000 कसं लिहितात अंकात ते 21 पाहून घ्या मित्रांनो. सोपं आहे. 1 लिहून आपण 1,000 अशा प्रकारे लिहितात. इथे शून्यांची संख्या 1 2 3. शून्यांची संख्या 3 आहे. तर अशा प्रकारे बाकीचे 6 ठिकाणी जागा तुम्हाला भरायचे आहे. आता आपण राष्ट्रीय फळ आंब्याचा जो तिसरा भाग, या धड्याचा तिसरा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार. तोपर्यंत सगळ्यांना जय साईनाथ, जय साईनाथ, जय साईनाथ.